एवढा जास्त काळाकुट्ट झालेला तवा किंवा मग काळीकुट्ट झालेली कढई कोणत्या पद्धतीने आपण साफ करून घेऊ शकतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता तोच तवा आहे जो मी अगदी असा मस्त चकचकीत केलेला आहे। हा तवा चकचकीत कसा करायचा तेही साबण किंवा घासणीचा वापर न करता अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या 2 वस्तूंपासून आपण हा तवा मस्त असा क्लीन करून घेणार आहोत। सगळ्यांकडेच अशा प्रकारचा एक काळा तवा असतो, थोड्या दिवसानंतर त्याच्यावरती असे काळपट थर लागतात, तर तेच थर आपल्याला घालवायचे आहेत, म्हणजे तो तवा परत नव्यासारखा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे जुना असलेला हा काळा तवा मी इथे घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर तो गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने किंवा मग कलत्याच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याच्यावरचे जे काही काळपट थर आहेत ते काढून घ्यायचे। आता हा तवा आपण ज्यावेळेस घासणीने घासतो त्यावेळेस ते काळपट थर निघले जात नाहीत, परंतु आपण भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर भाकरीला हे काळपट जे थर आहेत ते लागून येतात, त्यामुळे आपण हे थर असे सुरीने किंवा मग ह्या कलथ्याने काढून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरचा काळपट थर निघून जातात आणि मग पुढे तवा आपल्याला साफ करण्यासाठी थोडासा सोपा जातो। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे कलत्याच्या साहाय्याने जे काही त्याच्यावरचे थर आहेत ते मी सगळे काढून घेते। आता हा ॲल्युमिनियमचा तवा आहे, प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा प्रकारचा तवा असतो। तर स्टार्टिंगला आपला हा तवा छान चालतो, पण नंतर आपण याच्यावरती चपाती भाजायला लागलो की मग त्या थोड्याशा चिकटतात, त्याच्यामुळे मग सगळेजण अशा प्रकारे काळा तवा करून घेतात। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यात अगोदर आपल्याला ह्यासाठी लागणारे एक मोठा चम्मच भरून साखर, ती साखर आपण ह्या तव्यावरती पूर्ण सगळीकडून पसरून घ्यायची। आता ही साखर काय काम करते हे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। त्यानंतर यामध्ये मी टाकते 1 चम्मच भरून खायचा सोडा। तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही पण आपण टाकल्याच्या नंतर छान असं ऍक्टिव्हेट झालंय। नंतर आपण चम्मचच्या साहाय्याने कलत्याच्या साहाय्याने ते सगळं काठापर्यंत मिक्स करून म्हणजे लावून घ्यायचं। इथे मी एक लिंबू घेतला आणि त्यामध्ये सुरी खोचून घेतली, म्हणजे तो लिंबू आपल्याला तव्यावरती फिरवायला सोपं जाईल। काटा चम्मच किंवा सुरी वापरू शकतो। तर बघा जो काही तव्याचा काळपटपणा आहे ना, तर तो काळपटपणा सगळा ह्या साखरेचा जो पाक आहे त्या पाकाला लागून येतोय। तर आता हा तवा आपण म्हणजे फक्त ही प्रोसेस करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 2च मिनिट लागतात। तर सगळ्यात अगोदर आता मी तव्याला ते लावून घेतले, ते सगळं काढून घेते। तवा आपण एकदा फक्त पाण्यामध्ये बुडवून म्हणजे धुवून घ्यायचा। त्याच्यानंतर तवा घासण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे पॉलिश पेपर। हा पॉलिश पेपर हार्डवेअरच्या दुकानामध्ये भेटतो, 10 रुपयाला खूप मोठा तुकडा भेटतो। त्यामधले छोटे छोटे तुकडे काढून आपण काळीकुट्ट झालेली कढई किंवा मग दुसरे कोणते भांडे तवा घासून घेऊ शकतो, म्हणजे हा पेपर आपल्याला खूप दिवस जातो। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या पेपरच्या साहाय्याने आपण हा तवा पूर्ण असा घासून घ्यायचा आहे। आता हा तवा माझा भाकरीचा होता, ॲल्युमिनियमचा तवा। तर थोड्या दिवसानंतर त्याच्यावरती चपात्या म्हणजे चिटकत होत्या, त्याच्यामुळे मग मी त्याला थोडासा काळपट केला, तर त्याच्यावरती चपात्या छान अशा भाजायला लागल्या। आणि हा तवा जो आहे तो खूप जुना आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंनी घेतलेला होता, तर त्याला कमीत कमी 10-12 वर्ष झालेले असतील। आणि अजून एक टिप्स सांगते की जो गरम तवा असतो तो आपण जर पाण्यात टाकला तर तो वाकडा होतो। तुम्ही इथे पाहू शकता हा तवा म्हणजे आपण गरम असताना पाण्यात टाकतो तर मग तो थोडासा वाकडा होतो, त्याच्यामुळे जो चांगला तवा असतो तो थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरच घासायला घ्यायचा, म्हणजे तो असा प्रकारे वाकडा होत नाही। तर हा तवा पूर्वीपासूनच त्यांनी काळा केलेला, मग त्याच्यानंतर परत मी असा स्वच्छ करून घेतला, पण परत त्याच्यावरती चपाती व्यवस्थित भाजत नव्हती, त्याच्यामुळे मी परत एकदा काळा करून घेतला। पण आता त्याच्यावरती म्हणजे तो तवा मी वापरत नाही, त्याच्यावरती फक्त आपल्या रात्रीच्या उरलेल्या भाज्या किंवा मग भात असतो तो गरम करायला ठेवलाय। तर आपण जे तेल टाकतो मग ते काळपट थर होते, त्याच्यामुळे खूप जास्त काळपट तेल पण येतं आणि भाकरी वगैरे करताना भाकरीसोबत ते काळपट थर निघून येतात, त्याच्यामुळे मग मी हा तवा क्लीन करते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते की 1 चमचा साखर टाकल्यामुळे ना जो पाक तयार होतो त्या पाकाने ह्या तव्यावरचे जे काही डाग आहेत ना तर ते डाग अगदी म्हणजे मऊसूद होतात, म्हणजे आपण घासणीने सुद्धा घासले तरी सुद्धा एकदम लवकर निघतात। तर इथे मी घासणीचा वापर नाही करत आहे आणि आपल्याला साबणाचा सुद्धा वापर नाही करायचा आहे। माझ्याकडे हा पेपर होता, तर ह्याच पेपरच्या साहाय्याने मी हा तवा घासून घेते। तुम्ही इथे पाहू शकता जे काही डाग आहेत ना, म्हणजे आपण इथे साबण नाही वापरत आहे, घासणी नाही वापरत आहे, तरी सुद्धा जे काळपट डाग आहेत ते ह्या पेपरने घासता क्षणी त्यांचा जो काही काळपटपणा आहे तो लगेच निघला जातोय, ते तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे मी दुसऱ्यांदा आता घासून घेतलाय, तर तुम्हाला आता दाखवते हा तवा। तर तवा घासताना ना आपण फक्त म्हणजे थोडं थोडं पाणी घ्यायचंय, म्हणजे ते वलसर होईल आणि त्यानंतर पूर्ण असा घासून घ्यायचाय। तर बाजूला जो थोडासा काळा म्हणजे तुम्हाला पॅच दिसतोय तर तिथे तव्याचा दांडा होता, तो दांडा तुटलाय, परंतु तिथे थोडीशी किचकट जागा असल्यामुळे ना मला ते व्यवस्थित काढता आलं नाही, तर मी ते नंतर काढून घेईल। पण बाकीचा तवा मी तुम्हाला अगदी क्लीन करून दाखवते।
आता मी हा तवा तुम्हाला धुवून सुद्धा दाखवते। तर बघा दुसऱ्यांदा घासल्याच्या नंतर म्हणजे एवढा तरी निघलेला आहे, म्हणजे खूप जास्त तवा निघलाय। आता हा तवा पूर्ण स्वच्छ करायचा आहे। 10-12 वर्षापूर्वीचा तवा आहे, तर आपल्याला ह्या तव्यासाठी थोडीशी मेहनत तरी घ्यावीच लागणार आहे। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी बघितलं की अशा कमेंट केल्या जातात की मग जर तवा तुम्हाला स्वच्छच हवाय, म्हणजे तवा स्वच्छ ठेवायचा आहे, तर मग एवढा घाण का होऊन द्यायचा, रोज रोज तुम्ही घासून घेऊ शकता, म्हणजे तवा एवढा खराब होणार नाही। तर तेही बरोबर आहे, पण आपल्याला एक म्हणजे आवड असते की तवा आपण असा काळा केल्याच्या नंतर त्यावरती भाकरी किंवा मग चपाती लवकर भाजली जाते, त्यामुळे आपण एखादा तरी तवा असा थोडासा काळपट करून घेतो। पण थोड्या दिवसानंतर त्यावरती असे थर जमा होतात, तर ते क्लीन करून घेणं आपल्याला गरजेचं आहे। तर बघा आता इथे मी तिसऱ्यांदा या पेपरच्या साह्याने हा तवा घासून घेते। आता जे काही डाग आहेत ते एकदम छोटे छोटे, त्याच्यामुळे आपल्याला त्यावरती थोडीशी मेहनत म्हणजे करावी लागते। हा पूर्ण तवा घासण्यासाठी आपल्याला फक्त 10 मिनिट लागतात, म्हणजे गॅसवरची जी प्रोसेस आहे त्यासाठी 2 मिनिट आणि बाकी हे छोटे छोटे डाग काढण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे 7 ते 8 मिनिट या प्रोसेससाठी जातात। तर 10 मिनिटांमध्ये आपण हा तवा बघू शकता तुम्ही इथे की क्लीन करून दाखवलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे जो तवा काळपट झालेला तोच तवा मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेला आहे। तर इथे तुम्ही अगदी समोर पाहू शकता, जो काळा कुट्ट झालेला तवा मी घासायला घेतला होता, साफ करायला घेतला होता, तोच तवा मी इथे तुम्हाला साफ करून दाखवलेला आहे। थोडाही मी इथे दुसरा तवा किंवा मग एखादा नवीन तवा दाखवलेला नाहीये, त्यामुळे ह्या ज्या ट्रिक वापरल्या त्या अगदी वर्क होणाऱ्या आहेत। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने 1 चम्मच साखर भरून तव्यावरती टाकून लिंबाने घासून त्यानंतर घासणीने घासून छान असा तवा स्वच्छ करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ट्रिक आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।